साथ तुमची बातमी आमची। पुण्यातील राजगुरुनगर जवळ चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुलगी आचार्याला आचारी कामात मदत करत होती, त्याच आचारीनं मुलीसोबत अत्याचार केल्याचं समोर आलंय। आता चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्यावर या मुलीची ओढणी आणि चप्पल आढळून आल्यानं पीडित मुलीनं आत्महत्या केली काय अशी शंका उपस्थित होत असून सध्या बंधाऱ्यात मुलीचा शोध घेतला जातोय। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। आरोपीची कसून चौकशी सुरू आहे। पीडित तरुणी अत्याचार झाल्यानंतर 3 दिवसांपासून बेपत्ता आहे। या घटनेनंतर NDRF च्या 2 टीमकडून भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यावर 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे। पीडित बहिणीच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नराधम आरोपीही अटक करण्यात आली आहे। मात्र पीडित तरुणी अत्याचार झाल्यानंतर 3 दिवसांपासून बेपत्ता आहे, यामुळे कुटुंबियांची चिंता अजून वाढली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।